नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता आजी चिडलेली असते. तर राकेशने आता त्या पादुका लपवून ठेवलेल्या असतात. तेव्हा आता राकेश म्हणतो, हे बघा मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्ही मला ते शोधूनच दाखवा आता दोघं जण. तेव्हा आता अर्णवला आणि ईश्वरीला तर खूप मोठं संकट येतं की आता कुठे शोधायच्या आणि कशा शोधायच्या. तेव्हा आता ते घरामध्ये येतात आणि आजी म्हणते, अर्णव हे काय अजून पादुकांचं म्हणजे सापडल्या नाही, आता गुरुजीसुद्धा येतील केव्हा सापडतील. तुम्ही तर मला सांगितलं होतं की गुरुजी येईस तर पादुका सापडतील म्हणून. तेव्हा आता सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता ईश्वरी विचार करते की पादुका इथेच होत्या, मग गेल्या तरी कुठे कुठे लपवल्या असतील याने, कारण तिला माहिती असते की राकेशनेच लपवलेलं आहे म्हणून. तेव्हा ती आता ज्या ठिकाणी पादुका ठेवलेल्या असतं, टेबल असतो त्या ताटाजवळ ती जाते आणि तिथे म्हणजे व्यवस्थित नीट विचार करून त्या ठिकाणी बघत असते. त्या ठिकाणी बघत असताना तिला थोडासा डाऊट येतो की त्या पादुका त्या पाटाच्या खालीच असतील म्हणून, असं तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. तेवढ्यात ती पाटाजवळ जाते आणि त्या पाटाला हात लावणारच तोच आता राकेश तिच्याकडे रागाने बघतो. राकेशला संशय येतो की ईश्वरीला सापडल्या तर नाही ना त्या पादुका. तिला म्हणजे समजलं असेल का की आपण याच ठिकाणी लपवून ठेवलेल्या आहे त्या पाटाच्या खाली, असा डाऊट आता राकेशला येतो. तेव्हा राकेश खूप घाबरतो. हिला जर कधी सापडल्या पादुका तर आपलं पूर्ण म्हणजे मी दिलेला शब्द पूर्ण व्यर्थ जाईल असं त्याला वाटत असतं. तेव्हा आता इकडे ईश्वरी त्या पाटाला हात लावतेच. तोच आता मंडळी पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की त्या ईश्वरीला त्या पादुका सापडतील का, आणि राकेशची पूर्ण इज्जत मातीमध्ये मिळवली जाईल का, राकेशचा शब्द खाली पाळला जाईल, तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमी तयार ठेवेन आणि टाकत राहीन. धन्यवाद.